नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, दोन खास माणसं आपल्या सोबत आहेत ज्यांच्यावरती तुम्ही भरभरून प्रेम करता आणि या बाप्पामय घडामोडींमध्ये खास काहीतरी देण्याकरता ते आपल्या सोबत आलेली आहेत. आपल्या बरोबर आहेत सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम. जांबारी. ऐ जोरदार. आणि आपल्या बरोबर सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता गोंडकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. बरं, तुम्हाला इथे बोलवण्याचं निमित्त या अर्थाने की आम्ही यांना ठरवलं की काहीतरी खास करूयात गणपती बाप्पाच्या साक्षीने. अर्थात तो ती एक पारंपरिक पद्धत किंवा स्पर्धा असू शकते, पण आजही ती घेतल्यानंतर लोक भरभरून त्यामध्ये सहभागी होतात. ती स्पर्धा होती राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या गणपती मंडळांच्या देखाव्यांची. आणि यंदा आम्ही त्यांच्याकडनं व्हिडिओज मागवले. मोठ्या संख्येने व्हिडिओज आमच्याकडे आले, असंख्य व्हिडिओज. आणि ते व्हिडिओज निवडणं आणि त्यातनं पहिला कोण दुसरा कोण हे ठरवणं फार कठीण होतं. तर सगळेच फार उत्तम होते. आणि म्हणून आज मी तुम्हाला घेऊन जातो विदर्भात अमरावतीमध्ये मी तुम्हाला नेणार आहे, जिथले गणपती मंडळांचे काही व्हिडिओज आम्ही निवडले आणि त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. बरं, कोण आहेत ते? मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतोय की सगळेच खास आहेत. हे सगळं निवडण्यासाठी आम्ही काही नियम ठरवलेले होते, काही क्रायटेरिया या ठिकाणी होता आणि त्यानुसार आम्ही ते व्हिडिओज निवडले. चला, या मंडळींच्या साक्षीने, तुम्हा सगळ्यांच्या साक्षी आणि खास करून बाप्पांच्या साक्षीने कोण आहेत ही मंडळं विदर्भातल्या अमरावतीची पाहूयात. एवी अमरावती जिल्ह्यामध्ये जे मानाचे गणपती बसवले जातात आणि दरवर्षी जे वेगवेगळे देखावे, सुबक आणि सुंदर देखावे सादर केले जाते, त्यापैकी महत्त्वाचं गणेशोत्सव मंडळ म्हणजे श्रीकृष्ण पेठेतील गणेशोत्सव मंडळ आहे. श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध प्रकारचे गणेशोत्सवाचे देखावे जे आहेत ते सादर करत असतात आणि हे पाहण्यासाठी अक्षरशः अमरावती जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील लोक देखील या ठिकाणी येत असतात. यावर्षी या मंडळाने सृष्टीविनायकाचं देखावा जो आहे तो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. या ठिकाणच्या जवळपास 60 वर्षे या गणेशोत्सव मंडळाला झालेली आहे. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये एक मोठं 60-70 फुटाचं झाड जे आहे ते झाड अक्षरशः उन्मळून पडलेलं होतं. त्यानंतर ते झाड महानगरपालिकेच्या वतीने कापण्यात आलं. मात्र ते जे खोड राहिलेलं होतं त्या खोडामध्ये अक्षरशः ही गणपतीची मूर्ती जी आहे ती मूर्ती कोरण्यात आलेली आणि त्यानंतर या ठिकाणी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. हे मूर्ती जर बघितली आपण तर अक्षरशः नैसर्गिक मूर्ती याला म्हणता येईल. आणि हे जे या ठिकाणी ज्या झाडामध्ये कोरलेली आहे ते झाड या ठिकाणी मागे असलेल्या झाडाच्या बाजूला ठेवण्यात आलेलं आणि आता या झाडाला देखील जे निर्जीव झालेलं झाड होतं या झाडाला देखील आता पालव्या फुटायला लागलेला आहे. कमाल कमाल. न्यूज 18 लोकमतच्या गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धेत जे मंडळ निवडण्यात आले त्यापैकी एक महत्त्वाचं गणेशोत्सव मंडळ म्हणजे रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ. हे माजी आमदार संजय बंड यांनी स्थापन केलेलं मंडळ आणि दरवर्षी या मंडळात वैशिष्ट्यपूर्ण देखावाचं दर्शन जे केलं जाते. यावर्षी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा जो यावर्षी उभारण्यात आलेला आहे. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी थर्माकोलच्या सहाय्याने या ठिकाणी महाकालेश्वराचं मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. आणि अक्षरशः जे भक्त उज्जैनला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी परवणीच या ठिकाणी या मंडळाच्या वतीने करून देण्यात आलेली आहे. या मंदिराच्या आतमध्ये जर बघितलं आपण तर गणेश मंडळाची गणेश मूर्ती स्थापना करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जेवढे ज्योतिर्लिंग असेल त्या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन जे आहे या परिसरात घडून आल्याचं दिसते. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मंडळाच्या वतीने जे येणारे नागरिक आहेत या नागरिकांना बेलाचं झाड जे आहे ते एक भेट म्हणून दिलं जातं. गेल्या वर्षी जवळपास 1800 झाडं जे आहे ती या नागरिकांना देण्यात आली होती. आणि यावर्षी देखील मंडळाच्या वतीने जवळपास 2000 बेलाचे झाडं जे आहे ते झाडं येणाऱ्या नागरिकांना भेट दिली जाणार असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर मंडळाच्या देखाव्यासोबतच पर्यावरणाला बचावाचा संदेश देखील हे मंडळ देत असतं.
अमरावती शहरातील अतिशय प्राचीन असलेलं हे गणेशोत्सव मंडळ आहे आणि जवळपास 97 वर्षे या गणेश मंडळाला झालेले आहे. दरवर्षी हे गणेशोत्सव मंडळ जे आहे हे विविध देखावे सादर करतात. त्यापैकी यावर्षी जो देखावा सादर केलेला आहे तो आहे दत्तगुरू यांच्या मंदिराचा देखावा. दत्तगुरूंचे जे 5 अवतार आहेत त्या 5ही अवतारांची या ठिकाणी या मंडळाने यावर्षी मूर्ती साकारलेल्या आहे. गजानन महाराजांची मूर्ती असेल, त्यानंतर साईबाबांची मूर्ती असेल, त्यानंतर आणखी स्वामी समर्थांची मूर्ती असेल, या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी साकार करण्यात आलेल्या आहे. आणि हा जो देखावा आहे हा साकार करण्यासाठी जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी जो आहे तो 1.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आझाद हिंद हे जे नाव आहे, हे नाव जे आहे ते जे सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेत जे कॅप्टन होते शहानवाज खान, त्यांनी या मंडळाला स्वातंत्र्याच्या नंतर भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी या मंडळाला आझाद हिंद हे नाव सुचवलं होतं. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने केवळ गणेश देखावे सादर करणे एवढंच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेलं हे मंडळ आहे आणि म्हणूनच या मंडळाला पाहण्याकरता, या मंडळाचे देखावे पाहण्याकरता संपूर्ण अमरावतीकर जे आहे ते अमरावतीकर गर्दी करत असतात. कमाल कमाल. खरंच खूप छान. अमरावती शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा हा गणपतीचा देखावा आहे. हा गणपती जो आहे तो विदर्भाचा राजा या नावाने प्रामुख्याने ओळखले जाते. जवळपास 25 फुटाची भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती गणपतींची या ठिकाणी उभारली जाते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर अख्ख्या विदर्भातून जे भाविक आहे ते मोठ्या संख्येने येत असतात. हे जे मंडळ आहे हे अगदी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूलाच असल्याने या ठिकाणी जे जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब जे रुग्ण येतात, ज्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था नसेल, त्या रुग्णांच्या नातेवाईकासाठी या मंडळाच्या अगदी मंडळातच त्यांची मोफत राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यांना सकाळी नाश्तासुद्धा दिला जातो. या मंडळाच्या वतीने रक्तदानाची जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणात राबवली जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील कुठल्याही रुग्णाला जर रक्ताची गरज असेल तर एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर त्याच्यापर्यंत रक्त उपलब्ध करून दिलं जाते. मंडळाच्या वतीने जवळपास 9 ते 10 ॲम्ब्युलन्स आहेत. त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना इथून नागपूरला जर जायचं असेल किंवा कुठून जर डेड बॉडी आणायची असेल तर ते अतिशय अत्यल्प दरात ती सेवा दिली जाते. मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाखाच्या वर रुग्णांवर जी या शस्त्रक्रिया जी आहे ती मोफत शस्त्रक्रिया केली जाते. आणि रुग्णसेवक म्हणून रुग्णांना अतिशय उत्तम आरोग्यसेवा या मंडळाच्या वतीनं दिली जाते. फारच छान. फारच छान. खरंच खूप छान. तसं विदर्भवासी ऐकत नाही, ऐकत कोणीच नाही. ज्याची त्याची एक वेगळी पद्धत आहे. त्या मातीतला एक फ्लेवर प्रत्येकाच्या स्वभावात आहे आणि त्यानुसार खरं तर प्रत्येकाचं वावरणं असतं. पण हेच वैविध्य आहे, म्हणून तर महाराष्ट्र आहे, होय की नाही? आणि या उत्सवाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. तुम्ही या ठिकाणी आलेला आहात.